पावसाळा सुरू झालाय त्यामुळे तुम्ही रेनकोट आणि छत्री अशी जय्यत तयारी केली असणारच। मात्र पावसाळ्यात तुमच्या लाडक्या गाडी आणि बाईकला जपण्यासाठी तुम्ही काय करता? पावसाळ्यात तुमची गाडी फिट अँड फाईन ठेवायची असेल तर काय काळजी घ्यायची याबाबत सांगतायत ऑटोमोबाईल एक्सपर्ट दिगंबर यादव। पावसाळा सुरू झालाय आणि गाडीची काळजी घेणं आता खूप गरजेचं झालंय। गाडीची काळजी घेताना सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट आपण असं बघतो त्या गाडीच्या काचा। पावसात खूप पाऊस पडत असताना आपल्याला बाहेरचं क्लिअर दिसण्यासाठी काच स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि काचेला बाहेरून स्वच्छ करायसाठी वायपर्स ची गरज पडते। तर आपल्या गाडीची वायपर ब्लेड हे सगळं वर्किंग आहे का हे चेक करणं गरजेचं आहे। ग्लासला जर फिल्म असेल तर ती फिल्म आपल्याला किती डिस्ट्रॅक्ट करते, ती क्लीन नसेल किंवा ब्लर झालेली असेल तर ती काढणे गरजेची आहे। वायपरबरोबर वायपरची मोटर, वॉटर स्प्रे हेही तितकंच गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की चिखल काचेपर्यंत उडालेला असतो आणि तो स्वच्छ करण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज पडते आणि वॉटर स्प्रे पण बरोबर चालू राहणं खूप गरजेचं आहे। आपल्या गाडीच्या सगळ्या लॉक्स नीट लुब्रिकेटेड असले पाहिजे। त्याचे हिंजेस पावसाचं पाणी पडल्यानंतर गंजतात तर त्याला ल्युब्रिकेट करणं गरजेचं आहे। चावी आपण जिथे टाकून ऑपरेट करतो तेही पावसाचं पाणी गेल्याने जॅम झालेलं असतं, त्यालाही WD-40 किंवा अँटीरस्ट स्प्रे मारणं गरजेचं आहे। सगळ्या गोष्टी आपण ऑपरेट करत असताना त्या तशाच्या तशा ऑपरेट होत आहेत, म्हणजे पॉवर विंडो असेल किंवा मॅन्युअल विंडो आहे ते वरखाली नीट होत आहेत का, मिरर्स क्लीन असणं गरजेचं आहे कारण मिररमधनं आपण मागचा व्ह्यू बघत असतो ते गरजेचं आहे। परत डॅशबोर्डमधले सगळे इंडिकेटर्स बरोबर चालत असण्याची गरज आहे, कारण पावसामध्ये खूप पाऊस पडत असताना राईट किंवा लेफ्टला टर्न घेताना इंडिकेटर्स जेव्हा आपण देतो ते खूप गरजेचं असतं। दुसऱ्या गाडीवाल्यांना अंदाज येतो की ही गाडी राईटला किंवा लेफ्टला वळणार आहे, तर हे सगळे लाईट्स पण चालू असणं गरजेचं आहे। परत हेडलाईट्ससुद्धा खूप पाऊस पडत असताना आपल्याला जास्त उजेडाची गरज पडत असते, तर लाईट्स पण पॉवरफुल असणं गरजेचं आहे। हा टायर इतका घासून सपाट जर झालेला असेल तर खूप रिस्की आहे, कारण गाडी चिखलात किंवा वाहत्या पाण्यामध्ये फिरून पलटी मारायची शक्यता असते। टायरची पण निगा राखणं खूप गरजेचं आहे। टायर चांगला असला पाहिजे, त्यात टायर प्रेशर बरोबर असलं पाहिजे। सध्या नायट्रोजन भरतात त्यामुळे टायर प्रेशर गरम होत नाही आणि टायर फुगत नाही, तर ते गरजेचं आहे। व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग पावसाच्या पहिले प्रत्येक गाडीचं बरोबर असणं किंवा करून घेणं हे पण गरजेचं आहे। टायरची ही खासियत आहे की चारही टायर चांगले असतील तर तुम्ही ब्रेकिंगसाठी तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही आणि पावसात खूप पाऊस पडत असताना अगदी भरपूर अशा ठिकाणी आपल्याला खड्ड्यांमध्ये ब्रेक मारायची गरज पडते आणि तेव्हा ती थांबली नाही तर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते। पावसाळ्यात लिकेज फक्त घरांमध्येच नाही तर गाड्यांमध्येही होतात। पुढचं जे वायपर पॅनल आहे गाडीचं तिकडनं एक वॉटर डक्ट असतो ज्याने पडलेलं पाणी दोन्ही कॉर्नर्सनी खाली उतरतं, पण गाडी एक 4 वर्ष 5 वर्ष जुनी झाल्यानंतर त्यात रस्टिंग होतं आणि तेच पाणी बरोबर आपल्या पायाकडे खाली उतरतं। आपल्या या सगळ्या मॉडर्न कार्समध्ये सध्या कार्पेट असतं आणि कार्पेट पूर्णपणे भिजतो। पावसाळ्यात ज्या गाड्या दररोज चालतात ते पाणी काढायचा प्रयत्न करतात, पण ज्या गाड्या उभ्या असतात त्या कार्पेटमध्ये पाणी लागल्यामुळे फंगस तयार होतो आणि तो फंगस अख्ख्या गाडीला दमटपणामुळे लागतो। तर हे पण पहिल्या पावसात जेव्हा पाणी आतमध्ये येत असेल तर कुठून येतं आहे आणि त्याला काही काम करायला लागेल हे करून घेणं खूप गरजेचं आहे। दाराच्या काचांमधनं किंवा पुढच्या विंडशील्ड ग्लासमधनंही पाणी लिकेज होतं, तर तेही चेक करणं खूप गरजेचं आहे, कारण आतमध्ये पाणी आलं
तर गाडीचं एफिशियन्सी आणि आपल्याला होणारा आतमधला त्रास हा वाढत जातो.